तिकडे एक टावर आहे. काल राज्याला पाऊस झाला. सगळे प्राणी माकडं वाहून गेली. पाण्यात एक बी घर उरलं नसल. समद वाहून गेलं असल. मग तू त्यांना एकटं का सोडलंस? नाही सोडलं त्यांना एकटं. इथे कशी आलीस ग? काल राज्याला लई पाऊस आलता. आमच्या पाण्याजवळच्या नदीला लई पूर आलता. आमच्या पाड्यातली माणसं अर्ध्या रात्रीला जे हाताला गावल ते घेऊन पाड्याबाहेर जात होते. पुराचं पाणी वाढत जात होतं. बाच्या कांद्यावर होते. आणि मी खाली पडले. एका लाकडाचा आधार घेत मी इथवर आले. मला औषधाकडे जायचंय. कशाला रडते? कोणी दिलं बघ बरं. घातक प्राणी जरी असला ना तरी तो सध्या जखमी आहे. जखमी शेर किती बोल कसाही होते. हे छोटा डकेट गब्बस म्हणली ना, तो नाही हल्ला करू शकत.
वाचलं. तुला कसं माहित? हार मय समद बालपण जंगलातच गेलंय. समदे प्राणी ठाव आहे मला. त्यांचा स्वभाव सवयी समद ठाव आहे मला. म्हणून तर तुम्ही काय बोलता ते उमगतंय ना मला. म्हणून तू आमच्या मागे लागली होतीस ना? नाहीतर काय? अरे तसं नाही. माणसाला धोका जाणवला ना का तो प्रतिकार करतोच. त्याच्या पायाला काय लागलं असेल का? त्याच्या पायाला कोणत्या तरी हत्यारानं वार केलाय जणू. माणसांनी वार केलाय. माणूस तर कधीपासूनच वार करतोय आमच्यावर. म्या बघू का? लांब हो, जवळ येऊ नकोस. कितीही झालं तरी तू ही माणूसच. अरे पण म्या काय केलंय? यात माय काय चूक आहे बरं? यात तुझी काहीच चूक नाही. हो, आम्हाला माहिती. यात तुम्हा माणसांची चुकी आहे. अरे पण काय? आमचा निवारा संपवलात. तू कुठून आलास र? ह, कुठला पत्ता सांगू तुला? ठिकाण उरलेलंच नाहीये. जंगलातून आलोय. मध्यरात्री माणसांनी आमच्यावर हल्ला केलाय. तुमच्यावर का म्हणून? आमच्यावर म्हणजे जंगलावर, झाडांवर, रात्री निवाऱ्याला थांबलेल्या शांत झोपलेल्या पक्ष्यांवर. आम्ही फक्त जीव वाचवण्यासाठी धावत होतो. आम्ही सुद्धा. एका गावात लपायला जागा मिळाली, पण गावात पाणी घुसलं. वाटेत आधाराला एकही झाड नाही. जीव वाचवत कसा बसा इथवर आलोय आणि इथं तू मला वाचवलंस. मी तिथे धावत होतो. पावसाचा जोर इतका की पाहता सोय नाही. तुझ्या पायाला काय लागलंय र? झाड तोडणाऱ्या माणसांचा लोंढा माझ्याकडे येताना दिसला. वाटलं आता हे आपल्यालाही मारणार. आम्ही त्यांच्यावर धावून गेलो, पण त्यांच्याकडे शस्त्र होती. आमच्या झटापट झाली आणि त्यातच हे सगळं झालं. मला वाटलं होतं तू संपलास. त्या माणसाने तुझी कातडी घेतली असेल. अंधाराचा फायदा घेतात आणि स्वतःला बुद्धिमान बनवून मिरवतात. हरभर समधीच माणसं वाईटच असतात. सगळी माणसं वाईट असतात. प्रत्येक जण. काय केलंय आम्ही तुम्हा माणसांचं? आम्ही सुद्धा या निसर्गाचाच भाग आहोत. जंगल आहे म्हणून म्या बी जंगलातच लहानाची मोठी झाले. मावा लई माया करायचा झाडांवर. म्हणायचा झाडाचं पान जरी जखमी झालं ना का त्रास होतो त्याला. आमच्यासाठी जंगलच आमचा देव आहे. पर एकदा लई माणसं जंगलात शिरली. ठेकेदारानं ठेका घेतला होता. लई झाडं तोडली जाणार होती, पर आम्ही त्यांचा विरोध केला. ते जंगल सोडून जाईस तवर आम्ही त्यांचा विरोध करत राहिलो. माणूस एवढा दूर तोंडी कसा असू शकतो? एकीकडे झाड लावतोय असं दाखवायचं आणि दुसरीकडे मध्यरात्री बेसावत असताना जंगल कापायचं. अरे काय झालं? अरे देवा,
विश्वास नाहीये माणसांवर. अरे यार, तो लाल कापड कुठे गेला? अरे काठी कुठे आहे? काठी काठी मला कुठे? हे काय करतेस तू? अरे हे का? हे तुला ठाव नाही वय? अरे हे माणसांना बोलवण्याची युगत असती. हे जर कोणी पाहिलं ना तर माझ्या मदतीला येईल ना कोणीतरी. का र? म्या जाईल इथून, पर तुम्ही कुठं जाणार? माझं ठरलेलं असं कुठलंच ठिकाण नाहीये. आता फक्त पळत राहायचं. सेव टायगर्स, सेव टायगर्स असं म्हणत ही माणसं माझ्या मागे पळत राहणार. कानात घुसतोस का? अरे येड्यानो, असं कोणी मासली पकडताय वय? असं जो पकडत राहणार तर काय बी हाती गावायचं नाही. थांबा, मीच काहीतरी करते. हे काय करते ती? काहीतरी करते खरी. बावळट. दत्त. हा, आता जमतूया. वा, हे मस्त झालं. अजून नाही काही. बेस्ट करणार. आता एकदम गप बसायचं. अरे आवाजाने मासली बोलून जातीया. ए, अरे शांत बस म्हणली ना तुला. बोलून जातील ना मासली. ए, अरे गप बस. शांत बस ना. अरे शांत बसा. अरे शांत बसा ना. घे. घे, खाऊन घे. नकोय मला. अरे खाऊन घे बाबा, आधीच जखमी आहेस.
तू परत जंगलात जाशील, पण आम्हाला पुन्हा भटकावं लागेल. अरे नाही, आम्ही आता जंगलात नाही जाणार. लवकरच ते सोडून आम्हाला जावं लागणार आहे. म्हणजे मी असं ऐकलंय, येत्या कुंभमेळ्यासाठी तपोना मोठ्या प्रमाणात झाड तोडणार. आणि मी हे सुद्धा ऐकलंय की त्या जंगलातल्या माणसांना हकलवून देणार आहेत. हकलवून नाही, काही रीतसर खालवून देणार. अरे नाही, आम्हाला घर देणार बोलले, पैक देणार बोलले, आणि हा सरकारी नोकरी बी. रीतसर. तिकडे काहीतरी दिसतंय, पाहून येऊ का? नको, खूप दूर येते. तू मध्ये थकलास तर थांबणार कुठे? ए, तुझं तिकडे गेलास तर माझ्या औषध बाला शोधशील का? म्हणतेस का तू? रेडिओ सारखे मध्येच काय बंद पडते? त्याला कसं कळणार आहे तुझी औशिबा कोण येते? जाऊन येतो ना. त्या डोंगराच्या निवाऱ्याला दरवर्षी बरीच माणसं येतात. हो, पण दरवर्षी एवढा पाऊस नसतो आणि नदीचं पाणीही घुसत नाही गावात. जाऊन येतो ना. जा, तू थोडीच ऐकणार आहेस. जपून जा रे. सावकाश जरा. तुम्हाला माहिती आहे, आमच्या घरामागून लई मोठी नदी जाती. त्यात खेकडं आणि मासे पकडाया लई मजा येते. शाळा सुटली ना का आम्ही समद्या मैत्रिणी नदीवर जायचो. अरे मासे पकडाया. मासे पकडाया मला माझ्या बानं शिकवलंय. आले भाई तुम्ही, चला मासे पकडूया. चला. छोट्या पिल्लांना तडफडताना बघून मी एकदा बाला विचारलं, तर बा म्हणला खावं लागतंय मास, नाही खाल्लं तर उपाशीच राहावं लागल. आणि हा साळत मास्तर बी सांगतो या, अन्न साखली असते ती, समदे एकमेकांना खाऊन जगतात. माणसाला कोण खातं माहितीये? माणसाला कोण खाणार बरं? माणूसच. हाला वाटतं हा. अरे अरे काय झालं याला? अरे सांग ना, बोलत का नाही? अरे तू सांग ना, बोलणार उठणार, काय झालं तुला? अरे हाल, अरे तू तरी सांग ना, काय झालं याला? सांग ना, उठणार, अरे बोल ना, हाल, अरे काय झालं तुला? सांग. अरे
होती का तिकडं माणसं? तू गेलता ना तिकडं? सांग ना, दिसले का माझ्या औषधा तुला? अरे बोलत का नाही तू? सांग ना. अरे बोल ना रे, काय झालंय? कदाचित काहीच नसेल झालं तुझ्या उशी आणि बाला. आता अंधारही होत आलाय. आता कोणीच येणार नाही. आलंच तर सकाळी येईल. तोपर्यंत हे पाणी ओसरेल. मला तर खूप टेन्शन आलंय यार. कधी ओसरेल हे पाणी? परत नवीन तावत होता, परत नवीन गर्त बांधा. यार, या नदीला असं नव्हतं करायला हवं होतं. फार यात तिचा काय दोष? तिनं काय मुद्दाम नाही केलं. तिचा स्वभाव आहे. मग तिला तिचा रस्ता नव्हता का? नदीचं पात्र तर किती मोठं आहे. मोठं ना, मोठं होतं ना, पर या माणसांनी त्यात घरं बांधायला सुरुवात केली. मोठमोठ्या इमारती बांधल्या. तिच्या पर्वात अडथळे निर्माण केले. जोवर ती शांतपणे वाहत असते ना, तोवर समजा ठीक असतं. पर पावसाच्या पाण्याचा भार तिला नाही सहन झाला र. आणि तिला काय हौस नाही असं गावात घुसून लोकांना त्रास देणं. पर या माणसांना बी कळू नाही का माणसानं कशाची बी खेळावं. पर निसर्गाशी नाही र खेळू. हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण या माणसांना कळतच नाही. हो ना, तुम्हाला माहितीये हीच माणसं झाडं लावतात सुद्धा. अरे तुला असं म्हणायचंय का की ही माणसं झाडं तोडतात? मला बोलू देशील? हा, तर हीच माणसं वृक्षारोपणाच्या नावाखाली एक झाड लावतात आणि त्या झाडाभोवती 10 जण उभे राहून सेल्फीज घेतात. आणि याला प्रगती म्हणतात. प्रगती हे कोणाचं अस्तित्व संपवून होत नाही. आज माणूस जे काही करतोय त्याचा उद्देश एकच, माणसाचं जगणं सुखद झालं पाहिजे. लोकल्सने प्रवास बोरिंग झाला म्हणून आता मेट्रो धावणार. माणसाचा वेळ वाचणार म्हणे, पण शुद्ध हवेचं काय? ती कुठून आणणार आहे ही माणसं की प्रगती नावाचा जप करत बसणार? प्रगती प्रगती प्रगती. बरं
मोठमोठ्या नद्यांचे नाले झाले. पाणी कुठून मिळणार? बर, एवढं समजा सुरू आहे, मग या शहरातल्या माणसांना बाई कळू नाही का? कळतं ना, सगळं कळतं. क्लायमेट चेंज होतंय हे सगळ्यांना कळतं. मग यावर ती शहरातली मुलं काय करतात? एखादा क्लायमेट चेंज या विषयावर प्रकल्प बनवतात की बास इथे त्यांचं काम संपतं. मग कोणीतरी झाड लावण्याच्या मोहिमा हाती घेतं, पण जगवण्यासाठी कोणी धडपड करत नाही. आज ही लोक निसर्गाचा नाश करून पैसे कमवतात, पण याच पैशाने यांच्या मुलांना ऑक्सिजन खरेदी करायला लागू नये म्हणजे मिळालं यांनी काहीतरी. कारण कोणतीच आहे आपल्याच पिल्लाचं बनवून आपल्याच डोळ्यासमोर नाही पाहू शकत. पण आता वेळ निघून गेली आहे. प्रकृतीची छापरा लावून माणसाने आपल्या विनाशाचा रस्ता स्वतः तयार करायला सुरुवात केली. आज पूर आला, उद्या लोक म्हणतील नैसर्गिक आपत्ती वगैरे, पर असं काय बी नाही. अरे या माणसांच्या हावरेपणामुळं पृथ्वीचं वातावरण बिघडतंय, तापमान कमी जास्त होतंय. आणि ह्याच शहरी माणसांमुळं आम्हाला आमचा पाडा सोडून जावं लागतंय. त्यामुळं यापुढे येणारी प्रत्येक आपत्ती ही मानव निर्मितच असेल. मानव निर्मितच असेल. पण विचार कुठे करतात ही माणसं? सगळं कसं निवांत यांत्रिकपणे सुरू आहे. बँक कमेंटचे प्रोफाईल पाहिले सेल्फी, झाड तोडलं की हॅशटॅग सेव्ह ट्री, वेगळं झाला की हॅशटॅग सेव्ह टायगर, क्यूट झाला. प्रत्यक्षात कॅलरी लपंडीला पाणी टाकायला विसरतात. आणि याच लोकांना जंगलात जाणं चांगली वाटत नाही. सोसायटीच्या गार्डन मध्ये वाचरावी, घरात एखादं कुत्र्याचं किंवा मांजरीचं पिल्लू पाळायचं. बस एवढंच काय ते यांचं प्राणी प्रेम. आणि म्हणतो लोकांना सांगायचं आम्ही खूप प्रेम करतो प्राण्यांवर. जंगलातले मूळ निवासी आम्ही, आम्हाला जीव नाही झाले. आमच्यात सुद्धा तुमच्यासारखे काही असते ना. काय झालं? या निसर्गाने आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार दिलाय ना. हे कसं कळत नाही तुम्हा माणसांना? कसं कळत नाही? हे तुम्ही निघून जा इथून. दुसऱ्या कोणत्या तरी लांब असलेल्या जंगलात निघून जा. नका थांबू इथून. कोणतं जंगल शिल्लक आहे आमच्यासाठी? या राजकारणी लोकांनी शेकडो एकर जमिनी व्यावसायिकांच्या नावे केल्याय. सांग ना, कोणत्या जंगलात जायचं आम्ही? हे ओस पडलेलं जंगल, जिथे माणसाला माणूस ओळखत नाही. अगं बोल ना, कोणत्या जंगलात जायचं आम्ही? सांग ना, कोणत्या